की, छत्रपती शिवाजी महाराज की, पद्मभूषण डॉक्टर क्रांतीवीर नागनाथ अण्णांचा, हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा, एकनाथ शिंदे साहेबांचा. आज इथं वाळवा जिल्हा परिषद गट, बावची जिल्हा परिषद गट, तालुका पंचायत वाळवा आणि बावची या दोन्ही गटाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं इथं उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय सुषमा काकी इथं उपस्थित आहेत. आमच्या स्नेहिल वैद्य इथं उपस्थित आहेत. सर्व आमच्या कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संस्थेचे पदाधिकारी, सर्व शिवसैनिक, सर्व कार्यकर्ते आणि सर्व लाडक्या बहिणी इथं मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलेले आहेत. या सर्वांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो. वाळव्या तालुक्याचे युवा नेते आदरणीय गौरवभाऊ नायकवडे, राहुल दादा यांचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे. वाळवा गटातील संताजी मेटकरे हे उमेदवार आपले आहेत, त्यांचंही इथं आगमन झालेलं आहे. त्यांचंही आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे. इथं बऱ्याच वक्त्याने आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. शिंदे साहेब व्यवस्थेवर अजून काही वक्ते आपले बोलणार आहेत. मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. खऱ्या अर्थानं जर ग्रामपंचायत पासून महाराष्ट्र आणि पूर्ण देशात संपूर्ण एकच सत्ता असेल तरच आपल्याला विकास चांगल्या पद्धतीने करता येतो. आणि गेल्या 35 वर्षात जर आपण बघितलं तर इथं सप्तपदी म्हणून जे बसलेले आमदार आहेत त्यांचा विकास या भागातील बावची गट असू दे, वाळवा गट असू दे, येव तालुका असू दे, सर्वांनीच बघितलेलं आहे. कोणतेही काम त्यांनी केलेलं नाही. परंतु जे महायुती सरकारनं आता जे कामाचा झपाटा लावलेला आहे गेल्या 15 वर्षात, त्या कामाची खोटी उद्घाटन करणे, खोटी डिजिटल लावणे हा एकच उद्योग आता त्यांच्याकडे राहिलेला आहे. खऱ्या अर्थानं जर आपण बघायला गेलं तर पेठ पासून सांगलीपर्यंत रस्त्याचं काम असेल, आष्टा वाळवा रोड असेल, शिरगाव मार्गे जाणारा जो पूल असेल, या सर्व गोष्टी महायुतीतूनच झालेल्या आहेत. आज समोर जे वाळव्याच्या गटातून जे उमेदवार उभा राहिलेले आहेत जिल्हा परिषदसाठी, त्यांना एकच सवय आहे, मोकळी जागा दिसली की अतिक्रमण करायचं. याने अनेक अतिक्रमण इथं केलेले आहेत, या सगळ्या गावाला माहित आहेत. आज खऱ्या अर्थानं ओबीसी जागा असताना सुद्धा एका समाजात सुद्धा तिने आता अतिक्रमण केलेलं आहे. ओबीसीचा उमेदवार गेले 3-4 वर्ष त्यांचा जो तयारी करत होता त्याच्यावर अन्याय करून त्याने एक दाखला काढून ते उभा राहिलेले आहेत. आम्हाला कुणावरची टीका टिप्पणी करायची नाही, कारण ह्या महायुती सरकारचं इतकं प्रचंड काम आहे. मग लाडकी बहीण योजना असू दे, किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ज्या योजना असतील, किंवा मोफत लाईट असेल शेतकऱ्यांसाठी 5 HP चे, आता घराघरावरती जे सोलर दिसतात तुम्हाला, हे सर्व माहितीच्या माध्यमातून झालेलं आहे. आता तिथं आपले लाडके आमदार आदरणीय सदाभाऊ खोत, तसेच सम्राटबाबा महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि चिमनभाऊ डांगे हे इथे उपस्थित राहिले, यांचं मी स्वागत करतो. सर्वांनी एकच लक्षात ठेवायचं आहे, येणाऱ्या 7 तारखेला बावची गट आणि वाळवा गट धनुष्यबाणाच्या समोरील बटन दाबायचं आहे आणि प्रचंड मतानं त्यांना निवडून द्यायचं आहे. एवढीच मी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हसण्याचे प्रवीण माने आपला सुनंद मनोगत व्यक्त करण्यासाठी आपण मंचावर उपस्थित व्हावं.